नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे फणसाची भाजी. तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण अर्धा किलो फणस घेतलेला आहे आणि हे आपण साफ करून धुवून कापून घेतलेलं आहे. तर फणस साफ कसं करायचं हे आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर बघायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हे फणस असं आपण याच्या अशा या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. तर इथे आपण भांड्यात पाणी घेतलं आहे आणि याच्यावरती आपल्याला चाळणीमध्ये या फोडी ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिट हे फणस आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे आपले 15 मिनिट झालेले आहेत आणि हे फणस छान वाफवलं गेलं आहे. तर तुम्ही बघू शकता छान हे फणस झालेलं आहे. तर इथे आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि तेल छान गरम झालं आहे. तर 4 ते 5 टेबलस्पून तेल आपण घेतलं. यात आपण तेजपान घातलेलं आहे आणि 3 ते 4 कांदे आपल्याला बारीक कापून यात घालायचे आहेत आणि हे असे छान परतवून घ्यायचे आहेत. तर नक्की करून बघा, या पद्धतीने बनवल्यास ही फणसाची भाजी चवीला खूप छान होते. तर कांदा थोडा झाला आहे आणि इथे आपण अर्धा टीस्पून हळद यात घातलेली आहे आणि हे असं आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. तर कांदा थोडा झाला आहे. यात आपण लसूण, जिरं, अद्रक आणि कोथिंबिरीची पेस्ट घालणार आहोत. तर ही पेस्ट आपण इथे घातली आहे 2 टेबलस्पून. तर याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालून आपण ही पेस्ट बनवलेली आहे आणि हे आपल्याला असं छान परतवून घ्यायचं आहे. तिखट घालायचं आहे 1 टेबलस्पून. तर तिखट पण आपण ओलं करून घेतलं आहे, म्हणजेच याची पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे आणि हे आपल्याला असं छान परतवायचं आहे. आणि खोबरं आणि डाळवं याची पेस्ट आपल्याला घालायची आहे 3 टेबलस्पून. तर खोबरं आपण थोडंसं भाजून घेतलं आहे आणि यात 2 टेबलस्पून डाळवं घालून ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर डाळ्या आपल्याला भाजायच्या नाहीत, तशाच खोबऱ्यामध्ये, भाजलेल्या खोबऱ्यामध्ये छान मिक्सरला वाटून घ्यायच्या आहेत आणि याची अशी ही पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि हे सगळं आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर 5 ते 10 मिनिट आपल्याला हा सगळा मसाला परतवण्यासाठी लागतात. तर नक्की करून बघा, या पद्धतीने बनवल्यास खूप छान होते ही फणसाची भाजी. तर हे सगळे मसाले आपल्याला असे परतवून घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये डाळ्या घातल्यामुळे याला चव पण छान येते आणि आपल्या रश्श्याला घट्टपणा येतो. तर इथे आपण थोडंसं पाणी यात घातलेलं आहे. तर जे वाटण आपण बनवलं त्याचं जे हे पाणी आहे ते आपण याच्यामध्ये घालून हा मसाला छान परतवून घेणार आहोत. तर याच्या आधीही मी फणसाची सुकी भाजी, फणसाची मसाला भाजी, फणसाचं लोणचं, फणसाचे भजे असे बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. इथे आपण गरम मसाला घातलेला आहे 1 टीस्पून गरम मसाला आपण यात घातला आहे आणि हे छान परतवल्या गेलेला आहे हा मसाला. तर इथे आपला हा फणसाच्या भाजीचा मसाला छान परतवून झालेला आहे आणि यात आपल्याला वाफवून घेतलेलं फणस घालायचं आहे. तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला पण छान होते. आणि याच्या आधी पण मी फणसाच्या भरपूर रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथे आपण वाफवलेलं फणस याच्यामध्ये घातलं आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात पाणी घालायचं आहे. तर हे असं छान मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि यात आपण पाणी घालणार आहोत. तर पाणी आपल्याला घालायचं आहे 2 ते 3 कप पाणी आपण यात घालणार आहोत. तर इथे आपण यात पाणी घातलेलं आहे. इथे आपली ही फणसाची
रस्स्याची भाजी तयार झालेली आहे. तर यात चवीप्रमाणे मीठ आपण इथे घातलेलं आहे आणि याला एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. इथे आपण भरपूर कोथिंबीर याच्यामध्ये घालणार आहोत. तर इथे आपली ही फणसाची भाजी तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर इथे आपली ही झणझणीत फणसाची भाजी तयार आहे.